कळवा येथील मफतलाल इंजिनिअरिंग कंपनी बंद होऊन तब्बल 37 वर्षे उलटली तरी हजारो कामगारांना अद्याप न्याय मिळालेला नाही. 1989 मध्ये कंपनी अचानक बंद झाल्यानंतर 2203 कामगार बेरोजगार झाले होते. त्यानंतर कामगारांचे पीएफ, निवृत्तीवेतन आणि इतर थकबाकीची देणी आजही प्रलंबित असल्याचा आरोप मफतलाल कामगार संघर्ष समितीनं केला आहे. कामगारांच्या म्हणण्यानुसार कंपनीची 123 एकर जागा असून तिची किंमत सुमारे 1132 कोटी रुपये आहे. मात्र अनेक वर्षांपासून या जागेची लिलाव प्रक्रिया रखडलेली आहे. त्यामुळे कामगारांना त्यांची थकबाकी मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याचं सांगितले जात आहे. कंपनीची जमीन विकून कामगारांची थकबाकी तातडीनं द्यावी अशी मागणी संघर्ष समितीनं केली आहे. गेल्या 3 दशकात 1,500हून अधिक कामगारांचं निधन झाले असून उर्वरित कामगार अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याची खंत समितीनं व्यक्त केली. जमिनीची व्हॅल्यू कमी, तिथलेच काही राजकारणी लोक आहेत ना त्याच एरियातले, ते त्याच्या पाठीशी आहेत. ते ही प्रॉपर्टी विकून देत नाहीत कोणाला. झोपडपट्ट्या रोजच्या रोज वाढत चाललेल्या आहेत. आता आमची जी 123 एकर जागा आहे, ती जागेला आम्ही कंपाऊंड बांधले म्हणून ती आजपर्यंत सेफ आहे, नाही तर तीही सगळी जागा भरली गेली असती. आणि त्या जागेमध्ये जवळजवळ 3 पार्किंग प्लाझा उभारलेले आहेत. त्याचे ते लोक महिन्याला लाखो रुपये कमवतात. इथे कोणाचं लक्ष नाही आहे. तिथे म्हणजे DRT कोर्टाचंही लक्ष नाही आहे. तर तिथे जरा लक्ष देऊन जरा तिथे काहीतरी आपण काहीतरी करावं बस. आता साहेब सगळे आम्ही माणसं सगळे झालेले आहेत 60च्या पुढे, तर आम्ही काय करणार याच्या पुढे? लोकांना चालता येत नाही आता लोकांनाच रस्त्याने. तरी पण आमचे जे संजय केळकर साहेब आहेत, आमचे आमदार, माननीय आमदार, त्यांचे अथक प्रयत्न त्यांचे चालू आहेत आणि ते करतील याची आम्हाला गॅरंटी आहे. आम्हाला तेच करणार काम आमचं.